या ज्या काकू आहेत त्या इतक्या मायाळू आहेत की त्यांनी छोटू नोकरशी लगेच लग्नच करून टाकलेलं आहे. क्या बात आहे. येरी झाली का रे तो? त्यातलं मी छोटू पण नाही, मी नोकर पण नाही आहे, मी इथं नवरा आहे, मी अरुण कदम आहे. बघताय ना फ्रेंड्स, हे काकांना छोटू बोललेलं आवडत नाही पण ते स्वतःला मिनी बोलून घेतायत. काय करणार या लोकांचं. अरे नी थोबाड भरू का भाजी कधी करते? काय बोलत आता काय बोलतोय? अरे बाई ए बायो हित ये. काका ते काय ग काय झालं? चिडले वाटतं का? असं पुरी उचिरतात होय. बस बस काय ग काय झालंय? काय करते तू? नाही ऍक्च्युली काकू कसं आहे ना, मी ब्लॉगर आहे. माझा यूट्यूबवर एक चॅनल आहे आणि अन्नपूर्णा या सेगमेंट थ्रू मी ज्या बिझनेस वुमेन्स असतात ना, म्हणजे ज्या महिला बिझनेस करतात त्यांचे इंटरव्ह्यूज घेते. आणि मला असं वाटलं की काकाचा वडा म्हणजे तुमचं दुकान असेल, तुम्ही ओनर असाल, पण माती खाल्ली. आता कळलं मला काकांचा वडा म्हणजे काकांचं दुकान आहे. सॉरी नाही मी दुसरी नाही माझंच दुकान आहे. ते फेमस करणार व्हिडिओ ते करतात ते आहे का तुम्ही? हा ब्लॉगर आहे मी. आमचं करा ना हे, आमच्या इथं कुणीच नाहीये. तू आमचं करून टाका ना. पण ते दुकान माझंच दुकान आहे. पण काकाचा वडा नाव आहे ना त्याचं. ते लोक मलाच काका म्हणतात. किती झाले? 15 रुपये झाले मला. ठीक आहे. गोड चटणी घेतली होती का रे तू? हो. मग 17 रुपये जाईल. का? गोडाला टॅक्स लागतो ना रे. कसं असते माहितीये काय? असं केलं तर टॅक्स नाही आम्ही घेत. हा असं केलं तर टॅक्स घेतो. दे हे घे 3 रुपये. हा. आणि काका 12 वडापाव पार्सला अर्धा तासाने येतो. बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. म्हणे पावाल्याला फोन कर बघू. हॅलो पावाले बोलतात काय? हा कसं आहे, बरं आहे का? जेवण झालं का? बायको बरी आहे का? घरातले कसे? बरं बरं चालतंय. नाही 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 सहजच फोन केला होता. आमचे हे म्हणले की पाववाल्याला फोन कर म्हणून फोन केला होता. नाही नाही बरं भेटू बरं सी यू हा सी यू. बछडे पाववाल्याला फोन कर बोलल्यावर तू त्याच्याशी गप्पा मारशील. तुम्ही म्हणले फोन कर. अरे पाव संपलेत ना, ते पाव चांगले ये रे. परत फोन वचरी जल्दी फोन तुझे करते हॅलो गाईज, आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि आज आपण भेट देणार आहोत काकाचा वडा या स्टॉलला. खरं तर मुंबई म्हटलं तर वडापाव हा आलाच. काय खमंग सुगंध सुटलाय, तर आपण लगेचच जाऊया. मी त्यांना सांगितलेलं नाही, आपण सरप्राईज एंट्री घेऊया. ती बापरे, मला असं वाटतंय स्टॉलच्या ज्या मालकीण आहेत त्या फोनवर बिझनेसच्या गप्पा करतायत. पण छोटू फ्री, आपण छोटूकडे जाऊयात. ए छोटू. तर छोटू मला सांग, तू किती वर्ष झाली या स्टॉलवर काम करतोय? एक मिनिट. हा चालतं. हा छोटू ए तिला सांग, दोनदा छोटू छोटू बोलली. मी छोटू आहे काय? नाही हे मिस्टर आहेत माझे. हा. ओय शपथ गाईज, बघताय ना मी माती खाल्लेली आहे, डायरेक्ट माती खाल्लेली आहे. आणि या ज्या काकू आहेत त्या इतक्या मायाळू आहेत की त्यांनी छोटू नोकरशी लगेच लग्नच करून टाकलेलं आहे. क्या बात आहे. येरी झाली का रे तो? त्यातलं मी छोटू पण नाही, मी नोकर पण नाही आहे, मी इथं नवरा आहे, मी अरुण कदम आहे. बघताय ना फ्रेंड्स, हे काकांना छोटू बोललेलं आवडत नाही पण ते स्वतःला मिनी बोलून घेतायत. काय करणार या लोकांचं. अरे नी थोबाड भरू का भाजी कधी करते? काय बोलत आता काय बोलतोय? अरे बाई ए बायो हित ये. काका ते काय ग काय झालं? चिडले वाटतं का? असं पुरी उचिरतात होय. बस बस काय ग काय झालंय? काय करते तू? नाही ऍक्च्युली काकू कसं आहे ना, मी ब्लॉगर आहे. माझा यूट्यूबवर एक चॅनल आहे आणि अन्नपूर्णा या सेगमेंट थ्रू मी ज्या बिझनेस वुमेन्स असतात ना, म्हणजे
ज्या महिला बिझनेस करतात त्यांचे इंटरव्ह्यूज घेते आणि मला असं वाटलं की काकाचा वडा म्हणजे तुमचं दुकान असेल, तुम्ही ओनर असाल, पण माती खाल्ली आता कळलं मला काकांचा वडा म्हणजे काकांचं दुकान आहे. सॉरी नाही मी दुसरी नाही माझंच दुकान आहे. ते फेमस करणार व्हिडिओ ते करतात ते आहे का तुम्ही? हा ब्लॉगर आहे मी. आमचं करा ना हे, आमच्या इथं कुणीच नाहीये, तू आमचं करून टाका ना. पण ते दुकान माझंच दुकान आहे. पण काकाचा वडा नाव आहे ना त्याचं. ते लोक मलाच काका म्हणतात. तुम्हाला कसं काका म्हणतो? माझं टोपण नाव काका आहे ना, लोक मला काका म्हणतात म्हणून काकाचा वडा लिहिलाय. खरंच की काय? उई, उई. अच्छा. मग करूयात इंटरव्ह्यू. करून टाका ना ते फेमस करून. अरे काय करूया ये रे आई, काकाचं म्हणजे माझ्या काकाचे दुकान आहे. हो तर तुम्ही येडीबिडी आहे का? ते नाही का ते युट्यूबवर व्हिडिओ करतात आणि फेमस करून टाकतात ना गोष्टी. आपला वडापाव पण फेमस होईल ना. सकाळपासून फक्त एक माणूस आलाय, इरा जगताप. बाकी कोण आलाय का आपल्या इथं? हा, रांगा लागल्या पाहिजे. व्हिडिओ फेमस झाला तर रांगा लागतील. ती दिल्लीची नाही का वडापाववाली, एका व्हिडिओमुळे केवढी फेमस झाली, एवढी मोठी सेलिब्रिटी झाली ती. अरे पण ये रे, ती एका व्हिडिओ मध्ये मोठी झाली, पण ह्या व्हिडिओ मध्ये मी छोटू होऊन त्याचं काय? एका टाइमाला छोटू झाला तर काय होणार आहे? अरे पण मी छोटू, मी तुझा नवरा आहे ना. अहो नवरा आहे पण तुमचा नाही घेऊ शकत. ती म्हणली ना लेडीज स्पेशल आहे. लेडीज असेल तरच ती घेणार, नाही तर नाही घेणार. व प्लीज एकदा छोटू बाबा. ताई करा आमचं हे फेमस करून टाका वडापाव. ते छोटू नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं नाही बोलायचं मला, मी नवरा आहे तिचा. हा ठीक आहे ना, एका टाइमाला करणार तर काय होणार. नाही, हरकत- ताई, करून टाका, आम्हाला लई गरज आहे. ठीक आहे चालेल. तुम्ही फक्त ते गिराईक म्हणून उभं राहा. अरे मी गिऱ्हाईक नाहीच आहे ना, मी मालक आहे ना. अहो, तुमच्या डोक्यामध्ये काही घुसता का नाही? हा, ती म्हणतीये ना लेडीज स्पेशल करणार आहे. तुम्ही मालक असले तरी आता पुरता मी मालक असणार आहे असं दाखवायचं आहे. पण छोटू नाही ना मी. बरं छोटू नाही, गिराईक म्हणून राहाल. मग गिऱ्हाईक म्हणून. गिराईक म्हणून राहाल. त्यांना ते वडा आणि हे ताट द्या ना हातात. रेडी रेडी. एक पटकन द्या, पटकन द्या. पटकन देते बघा. हा ये घ्या ताई. रेडी चालू करते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघताय की काकाच्या वडा या स्टॉलवर एक गरीब भिकारी वडा खातो. ए, मी भिकारी आहे, मी भिकारी आहे. ती झाली भिकारी बोलते मला. त्यांना सांगा ना काका तुम्ही मध्ये नका बोलू. मी पुन्हा चालू करते. अरे पण मी भिकारी. बसा ना. जरा 2 मिनिटं. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघताय इथे काय आहे, पैसे घेऊन वडापाव तर कोणी पण देत, पण काकू इतक्या दयाळू आहेत की त्यांनी सिग्नलवरच्या एका भिकाऱ्याला फुकट वडापाव दिलाय. छोटू भिकारी, तुला लाज नाही वाटत? म्हणजे फुकट मध्ये एवढा वडापाव खायला एवढा धडधाकट आहेस, काहीतरी काम कर ना. काकूंकडे छोटू नोकर म्हणून कामाला का नाही लागत? बाबा फिरू काय तुझा काही एरिया काय? हे म्हणा छोटू भिकारी बोलतोय, मी भिकारी आहे. हो नाही आई, पण ते मी तसं नवरा आहे, इथं मालक आहे. हा मला माहितीये, पण लोकांना तसं दाखवायला लागतं ना. गरीब आहे मग आपण काहीतरी मदत करतो. काकू मी नाही करत व्हिडिओ, मी जाते. सॉरी बरं मला गरज आहे ग जरा. मग त्यांना सांग 5 मिनिटं बसता येत नाही तुम्हाला? द्या तुम्ही गिराईक बिराईक नाही पावा ना. ए, मी नाही पावणार, मी मालक आहे. पण काका ते नाही दाखवू शकत माझ्या व्लॉग मध्ये. तुम्ही एक काम करा, गिराईक म्हणून राहा ना इकडे प्लीज. हो नाही मी गिराईक म्हणून राहू शकतो, पण भिकारी बसून इकडे नाही बसणार. मी गिराईक होता. मी तिथे बसताय, तिथं बसा. जरा गपचूप मी भिकारी नाही, मी गिराईक आहे. कळलं हो, भिकारी नाही. हे रुमाल काढा पहिला. रुमाल काढा, हे घ्या. आणि तोंड जरा बरं करा जरा. भिकारी नको वाटलं पाहिजे, जरा बरं करा. नाही हो, भिकारीच वाटतंय ना. अरे भिकारीच दिसतयस, जरा बरं करा की. जमतंय? अरे सगळं उलटच होत. मरुती. आपण चालू करूयात का? हा चाल. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहोत मुंबईच्या स्टॉलवर, म्हणजे काकाचा वडा या स्टॉलवर. तुम्ही इकडे बघू शकता की एक छोटू गिराईक वडापाव खात आहे. तर आपण वळूयात काका नावाच्या काकूंकडे. काकू, हा बिझनेस चालू करावासा का वाटला तुम्हाला? काय सांगू आता. 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यावरनं जात होता, असं मुंडी खाली ठेवली होती आणि विचार मग्न होता. त्याच्या डोक्यात वेगळं चालू होतं. असं रस्त्यावरनं जात होता आणि समोरनं असा मोठ्याला ट्रक आला. धडकला ना ट्रक.
माणसाच्या चिंदड्या चिंदड्या झाला, मेला माणूस, माझा नवरा मेला. अरे ट्रकनी मारशील मला, चिंदड्या चिंदड्या केलंस माझ्या. अहो ते इमोशनल मारावं लागतं ना. अरे पण इमोशनल होण्याने मला मारून टाकशील म्हाताऱ्या. काका व्हायरल कसा होणार व्हिडिओ? अरे व्हायरल होईल म्हणून काही विचार चिंदड्या चिंदड्या करशील माझ्या. अहो ते थोडस करावं लागतं ना, थोडस 5 मिनिटं. तुम्ही काय खरं मरणार आहे का? आपलं वडापाव फेमस होईल ना. आम्ही करतो पण मी मेलेलं नाही आहे. बरं ठीक आहे. ये ताई, हे मेलेलं नाही, जिवंत आहे, जिवंत हा, आहे. मग थोडं आहे मी. थोडस हेगळं करते. हा चालेल, या इमोशनल पाहिजे हा काकू, खूप इमोशनल पाहिजे. मी पुन्हा विचारते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही इथे बघता आपण काकाच्या वडा या सेंटरवर आलेलो आहोत आणि हा छोटू गिराईक इकडे वडापाव खातोय. आणि आपण काका नावाच्या काकूंना विचारूया की काकू तुम्हाला म्हणजे हा बिझनेस करावासा का वाटला? काय सांगू पुरी, 5 वर्षापूर्वी माझा नवरा असा रस्त्यातने जात होता. असं डोक्यामध्ये विचार सुरू होते. असे रस्त्याने जात होतं, समोरने असा भला मोठ्याला ट्रक आला. हे असे जात होते, मग त्यांनी कट मारून पुढे निघून गेले ते. आणि मग ट्रक पण निघून गेला. पुढे निघून गेले तर ते थेट कंपनीमध्ये निघून गेले. ते कंपनीमध्ये काम करायचे ना. कुठल्या? फुगे बनवायच्या कंपनीत काम करायचे. हो का? हा, पण त्यांचा फुगा उडायचाच नाही. का नाही उडायचा काकू फुगा? कारण त्यांच्या फुग्याला भोक पडायची हो. कंपनीला नुकसान झालं तर कंपनीने त्यांना काढून टाकलं. ते मोठे भल्या मोठ्या डिप्रेशन मध्ये गेले आणि मग तिकडनं ते पियाताड झाले. एवढी दारू प्यायचे ना का ते रस्त्यावरती गटारीत पडायचे. तर आमच्या गल्लीतला टॉमी कुत्रा त्यांना ओढत घरी घेऊन यायचा. असे करायचे. मग ना काय आमच्या घरामध्ये काय इन्कमचं काय हेच नाही राहिलं. तर पण मी अशी खचून नाही गेले, मी ताट झाले. क्या बात है. भविष्याचा विचार क्या बात है. भविष्याचा विचार केला आणि म्हटलं आता खचायचं नाही, लढायचं. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं, सगळ्यामध्ये ओ वडापाव घेता का वडापाव घेता का असं क्या म्हटलं. बात है. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं, वडापाव विकून मग स्वतःच्या जीवावरती अशी खमकी उभी राहिले. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर ह्या वसंत भाऊंना विचारा. कोण वचन भाऊ? कोण वचन भाऊ? मी तुझा नवरा आहे. काही चालली बाजूगिरी तुझी? काय पण सांगशील इमोशनल चोऱ्या अशी बाजूगिरी करशील? अरे मी मालगरी माणूस आहे ना, दारूला कधी हात नाही लावला. तू बोलते तिकडे दारूत पडायचा, कुत्रा ओढत आणायचा मला. येरी आहेस का तू? अशी करशील बाजूगिरी? अरे चांगले सांग ना. काकाचा वडा जाम भारी टेस्टी म्हणून लोक येतात ना. याची फालतू हिस्ट्री सांगून होणार आहे काय? तुम्ही शांत बसा. लोकांना इमोशनल लागतं ना, मारायला मसाला लागतो तरच लोक येतात बघायला, तर फेमस होईल ना आपला वडापाव. अरे पण जरा थांबा ना, 5 मिनिटं थांबा ना जरा. खरं खरं सांग. तुम्ही हे ठेवू नका, हे घ्या आ करा. हा, चल ताई विचार. रेडी आहात काकू? तुम्ही कमाल करताय असंच इमोशनल हवंय, पण यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब नको सांगा. 2 मिनिटं तुम्ही थांबा. रेडी आहेत. हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत मुंबईच्या एका स्टॉल मध्ये ज्याचं नाव आहे काकाचा वडा. आणि आपण विचारूयात छोटू गिराईकला. नको विचारूयात त्यांना, आपण काकूंनाच डायरेक्ट विचारूयात की काकू हा बिझनेस का चालू करावा असं वाटलं. लवकर सांगा. काही नाही, मी माझा नवरा एक दिवशी असा रस्त्यातनं जात होता, डोक्यात खाली मान घालून. समोरून ट्रक आला, ते हे बाजूला सरकले आणि त्यांचा फुगावर उडाला. आणि नंतर त्यांनी दारू प्यायले आणि मग एक कुत्रा घेऊन आमच्याकडे दारामध्ये आला. पण मी अशी खचले नाही, मी ताट उभे राहिले आणि वडापावची गाडी टाकली. खूप कष्ट केले, खूप कापड कष्ट केले. वडापावची गाडी टाकून माझं भविष्य एकदम सुंदर. कुठले काबाड कष्ट केले तू वसारे? तू दुपारी 2ला उठतेस माहितीये का तुला वसारे? अहो ठीक आहे ना, हळूहळू प्रयत्न करते ना, मला सवय होईल. अरे किती हळू इतका हळू करशील का 15 दिवसांनी मरशील तू वसारे. हळू चाललंय तुझं. तुम्हाला सांगतो ताई, ही आहे ना हिच्या हातलं म्हणत दुपारचा डबा संध्याकाळी आणते. काय करायचं हिला? मग तुम्हाला सांगतो, कधीच हिने मला मदत केलेली नाही. कधी हिने बटाटे मला उकडून दिलेले नाही, कधी बेसन कालवून दिलेलं नाही. आणि ही काय सांगते, माझी टेस्ट वसरीची टेस्ट. हिला काय येत नाही वसरीला. ही आलसी आहे, 1 नंबरची तुम्ही आलसी. जरा थांबा ना, तुमचं कोण ऐकणार? तुम्हाला दम लागला बाबा बसा इथं. तुम्ही एवढं कशाला बोलता? ते वडा खा.
आणि काका किती काही झालं ना तरी माझा चॅनल आहे ना म्हणजे महिलांचा आहे. महिलांना प्रोत्साहित करतो आणि त्यांच्यासाठी आहे तर मी हे नाही लावू शकत. अरे पण आता कशाला करायचं खरं सांगा ना. काकाचा वडा जाम भारी. हा पण काका हे सगळं नाही दाखवू शकत ना कारण मी माझ्या चॅनलवर महिलांना प्रोत्साहित करते मी. अरे मग कर ना रे. मी काही बोलतो तू कर ना. पण असं का करतेस फालतूगिरी. इमोशनल स्टोऱ्या सांगून कशाला आपण लोकांना इकडे बोलवायचंय. अगं बाई लोक आहे ना वड्याची टेस्ट बघून इकडे आले पाहिजे वडे घ्यायला. इमोशनल स्टोऱ्या सांगून इकडे नाही आले पाहिजे. पण काका महिला अशी दुखी कष्टी वाटली पाहिजे की नाही. खोटं कशाला सांगते. खरं खरं सांगा ना तुम्ही की या काकाचा 31 वर्षापासूनचा वडा आहे. जाम भारी वडा आहे. टेस्टी वडा आहे. लोक आज सुद्धा इकडे टेस्ट बघून येतात. ते गेल्यानंतर त्यांनी मला दिलाय चालवायला आणि ही काय सांगते माझा आहे म्हणून फालतूगिरी करते. मला पुढे काय करायचं नाही तरी करून आम्हाला खरं स्टोरी पाहिजे. इकडे खोटं सांगून कुणाच इकडे बोलवायचं नाही आम्हाला. ठीक आहे मी नाही करत व्हिडिओ मी जाते बाय. काय ऐका ना आमचा वडा कोण घ्या. बसा एकटेच खात बसा वडा. हरकत नाही पण खोटं असं करायचं नाही. अहो चांगले फेमस झालो असतो ना आपण. बाबा आपल्याला असं खोटं बोलून असं लोकांना इमोशनल स्टोऱ्या सांगून आपल्याला गिराईक जमा करायचं नाही. आपलं गिराईक टेस्ट वर आलं पाहिजे. चला, चला.